पंजाबराव ढग यांचे हवामान अंदाजानुसार 16 जून ते 23 जून महाराष्ट्रात भाग बदल पाऊस पडणार. म्हणजे पाऊस एखाद्या ठिकाणी जास्त पडू शकतो किंवा पडला तिकडे चांगला होऊ शकतो असं त्यांचं सांगणं आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता त्यांचं असं सांगणं आहे. या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश या भागामध्ये पावसाची शक्यता जास्तीत जास्त आहे. काही ठिकाणी एका दिवसात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवसात पाऊस. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 1-2 मोठे पाऊस होते. 24 जून ते 30 जून राज्यात मुसळधार पाऊस. जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. 5 ते 6 दिवसांपर्यंत खूप मोठा पाऊस. इतर महत्त्वाचे मुद्दे. गेल्या 2-3 दिवसापासून काही भागामध्ये पावसाची विश्रांती. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप चांगला पाऊस नाही. खानदेशातील नंदुरबार आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून नाही. येत्या 4-5 दिवसात या जिल्ह्यामध्ये मान्सून आगमन. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 24 जूनपासून राज्यात सर्व मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. अद्याप पाऊस न झाल्यास भागात लवकरच पाऊस होण्याची शक्यता. टीप: हे हवामान अंदाज पंजाबराव ढग यांचे हवामान अंदाजावर आधारित आहे. हवामान बदलल्यास वास्तविक हवामान बदल होऊ शकतो. बदल झाल्यास आपल्याला लगेच कळवण्यात येईल. धन्यवाद.